उजनी जलाशयातल्या देशी माशांसमोर एका परदेशी माशामुळे मोठं संकट उभं राहिलं होतं। दक्षिण अमेरिकेतल्या अमेझॉन खोऱ्यातला सकर मासा हा जलाशयात वाढल्यानं देशी माशांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला होता। मात्र आता या संकटावर मात करण्यासाठी सुरू करण्यात आलेली देशातली पहिली मोहीम यशस्वी ठरलीये। बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि स्थानिक मच्छीमारांच्या संयुक्त प्रयत्नातनं गेल्या 3 महिन्यात तब्बल 35 टन सकर मासा जलाशयातून बाहेर काढण्यात आलाय। या मोहिमेमुळे देशी मत्स्य संपदा वाचवण्यात मोठी मदत होते। बघूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। उजनी जलाशयात गेल्या काही वर्षात परकीय सकर माशाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे। शोभेचा मासा म्हणून भारतात आलेल्या या प्रजातीने आता नद्या आणि जलाशयांमध्ये आपलं बस्तान बसवलं आहे। त्यामुळे रोहू, मृगळ, घोगरा, कानस, सिंघटी-सारख्या देशी माशांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालाय। याचा फटका थेट मच्छीमारांच्या उत्पन्नालाही बसतोय, कारण सकर मासा काटेरी असल्यामुळे तो जाळ्यात अडकल्यानंतर बाहेर काढताना मच्छीमार जखमी होतात। एवढंच नाही तर हा मासा जाळी फाडत असल्याने मच्छीमारांचं मोठं आर्थिक नुकसानही होत आहे। त्यामुळे या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी मच्छीमार अनेक वर्षांपासून करत आहेत। उजनी धरणातून देशी मासे संपण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मांगूर मासा असेल किंवा सकर मासा असेल, त्याचबरोबर लहान साईजची जाळी म्हणजे आपण त्याला उडप म्हणतो नाही का, त्या उडपमुळे तर मला वाटतंय 50% तरी गावरान मासे असते, अजून बऱ्याच जाती नाही का नष्ट झाल्या। त्या उडपवर बंदी आणावी कायमची। अजून म्हटलं तर ही जो सकर मासा आहे ना, हा जाळ्या जर पडला तर एवढ्या साईजचा डोबळा त्या जाळ्याला पडतो। आता जाळ्याची किंमत मला वाटतं 1200 ते 1300 अशी आहे। मग मला सांगा 1300 हा मला वाटतं एक 10-12 किलो प्रत्येक माशाला हा मासा सापडतोच नाही का। मग मला ही परवडत नाही ना जाळ्याला हा मासा काढायला जाळ्यातून। सकर आणि मांगूर सारख्या परकीय माशांची वाढती संख्या जलाशयातील नैसर्गिक समतोल बिघडवत आहे। या आक्रमक प्रजातींमुळे देशी मत्स्य संपदेवर मोठा धोका निर्माण झाला असून मत्स्य व्यवसायावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे। सकर मासा हा दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील मूळ प्रजातीचा मासा आहे। सुरुवातीला हा मासा फिश टँकमधील शोभिवंत मासा म्हणून भारतात आणण्यात आला। सकर मासा मोठ्या प्रमाणात प्रजनन करत असल्याने त्याची संख्या झपाट्याने वाढते। हा मांसाहारी मासा असल्याने इतर माशांची अंडी, पिल्ले आणि लहान मासे खातो। त्यामुळे देशी माशांच्या प्रजातींना मोठा धोका निर्माण होतो। या माशाच्या अंगावर चिलखतासारखे कडक बाह्य आवरण असल्यामुळे इतर शिकारी माशांपासून तो सहज बचाव करतो। त्याच्या तोंडाचा आकार व्हॅक्यूम सारखा असल्याने तो खडक, दगड किंवा इतर पृष्ठभागांना घट्ट चिकटून राहू शकतो। याच पार्श्वभूमीवर या आक्रमक माशांच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे। या मोहिमेत मच्छीमारांना सकर मासा पकडण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात असून पकडलेल्या माशांचं संकलन करून जलाशयातील त्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे। हे सकर जातीचे मासे प्रचंड प्रमाणात नुकसानकारक आहेत आणि ते पर्यावरणाला सुद्धा मोठ्या प्रमाणात धोकादायक आहेत, कारण हे आमचे जाळी मोठ्या प्रमाणात फाडतात, बंधारे तोडतात, त्यांचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणात, इतर मासे त्यांना खाऊ शकत नाहीत। ह्या सगळ्या गोष्टीमुळे सकर मासा प्रचंड प्रमाणात धोका झालेला आहे। जिथं हा मासा फिश टँक मध्ये वाढवला जायचो, परंतु लोकांनी तो बाहेर कसा फेकून द्यायचा मोठा झाल्यानंतर मग तो नदी नाल्यात फेकतात आणि त्याचीच उत्पत्ती वाढलेली आहे आणि तो सगळ्या जातीच्या माशांच्या मुळावर उठलेला मासा आहे। बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या मार्गदर्शनाखाली उजनी परिसरात देशातील पहिलं सकर फिश कलेक्शन सेंटर सुरू करण्यात आलं आहे। या मोहिमेत आतापर्यंत तब्बल 35 टनांहून अधिक सकर मासा जलाशयातून बाहेर काढण्यात आला आहे। देशी मत्स्यसंपदा वाचवण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। मच्छीमारांचं जाळ्यांचं नुकसान करतोच, पण आपल्यासाठी मोठा धोका जो झालेला आहे हा मासा बंधारे, मातीचे डॅम हे मोठ्या प्रमाणात पोखरत आहे, कारण ते बेय करतात अंडी घालायला। तर हा स्ट्रक्चरल प्रॉब्लेम सुद्धा आपल्यासाठी निर्माण झालेला आहे आणि हे अवॉइड करण्यासाठी किंवा याच्यावर उपाययोजना म्हणून BNHS ने पुढाकार घेऊन भारतातलं पहिलं सकरमाउथ कलेक्शन सेंटर, सकरमाउथ संकलन केंद्र हे भिगवण मार्केटमध्ये सुरू केलेलं आहे आणि 7 एप्रिलला याचं उद्घाटन झालं। 7 एप्रिल पासून उदंड प्रतिसाद आम्हाला मच्छीमारांकडून मिळालेला आहे। नुसत्या उजनीमधूनच नाही तर अखंड भीमापात्रामधून या माशाचं संकलन आता सुरू आहे। गेल्या 3 महिन्यात 36 टन म्हणजे 36,000 किलो एवढा मासा आपण काढण्यात यशस्वी झालेलो।
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या मार्गदर्शनाखाली उजनी परिसरात देशातील पहिलं सकर फिश कलेक्शन सेंटर सुरू करण्यात आलं आहे. या मोहिमेत आतापर्यंत तब्बल 35 टनांहून अधिक सकर मासा जलाशयातून बाहेर काढण्यात आला आहे. देशी मत्स्यसंपदा वाचवण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. स्थानिक माशांचा मत्स्यबीज प्रकल्प हा आम्ही हाती घेतलेला आहे. यामधून या कन्झर्वेशन ब्रीडिंग प्रोग्रामच्या अंतर्गत ज्या काही एंडेंजर्ड, क्रिटिकली एंडेंजर्ड मासे आहेत, हे मासे आम्ही कोयना, हिरण्यकेशी अशा चांगल्या नद्यांमधून गोळा करतो मदर स्टॉक, आणि तो मदर स्टॉक इथे आम्ही ब्रीड करतो. याच्यापासून पिल्ल घेतली जातात आणि ही मत्स्यबीज आपण उजनी जलाशयामध्ये सोडून देतो. आणि हा प्रकल्प पुढची 10 वर्ष राबवण्याचा आमचा मानस आहे, की जेणेकरून उजनीचे जे काही मासे कायमचे नष्ट झालेले आहेत, गेले 30 ते 40 वर्ष तरुण पिढीने हे मासे बघितलेली नाहीत, हे मासे परत उजनी जलाशयात आणण्याचं महत्त्वाचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे. उजनी जलाशयातील सकर माशाविरोधातील ही मोहीम केवळ एका परकीय माशाला हटवण्यापुरती मर्यादित नाही, तर देशी मत्स्यसंपदा, जैवविविधता आणि हजारो मच्छीमारांच्या उपजीविकेचं संरक्षण करण्याचा हा प्रयत्न आहे. या प्रयोगाच्या यशामुळे देशातील इतर जलाशयांमध्येही अशीच मोहीम राबवण्याचा मार्ग मोकळा होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. देशी माशाचं अस्तित्व टिकवण्यासाठी, मच्छीमारांचा या पारंपरिक व्यवसाय वाचवण्यासाठी सुरू झालेली ही मोहीम आता आशेचा नवा किरण ठरत आहे. सकर माशाच्या या वाढत्या संकटावर मात करण्यासाठी सुरू असलेल्या या प्रयत्नांमुळे उजनीतील देशी मत्स्यसंपदेला नवीन संजीवनी मिळण्याची अपेक्षा आहे. उजनीतील या जलाशयातील हा प्रयोग यशस्वी ठरल्यास देशातील इतर जलाशयासाठी तो सर्व आदर्श ठरू शकतो. इंदापूर, विशाल भूम, पुढारी न्यूज.